सगळ्यांनी पुढे लक्ष द्या. वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला मला पाढे कसे बनवायचे ते शिकवायचेत. का तर हे भागाकारासाठी उपयोगाचं असतं. 30च्या पुढचे जेवढ्या पण संख्या आहेत त्या भागाकारासाठी उपयुक्त असतात. 30 पर्यंतचे पाढे तुम्ही पाठ करू शकता. सगळ्यांनी पुढे लक्ष द्या. आता याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे पहा. एकक स्थानी सगळ्यांच्या काय आहे, 0 आहे. मग एकक स्थानी 0 असताना पाढा कसा लिहायचा ते पहा. दशकाच्या ठिकाणी काय आहे, मग काय करायचं, 1 2 लिहून घ्यायचं. 1 2 पुढं काय करायचं, पुढं काय करून घेतलं, 0 लिहून घेतलं. इथं दशक स्थानी काय आहे, म्हणा 2चा पाडा, म्हणा 2चा पाडा म्हणून टाकायचा आणि लिहून टाकायचा. बे 1 बे, बे 2 4, बे 3 बे 5 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 आणि पुढं काय लिहून टाकायचं, 0 लिहा. आता इथं दशक स्थानी काय आहे, मग 3चा पाडा लिहून टाका. 3 1 3, 3 2 6, 3 3 1 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 1, 3 8 24, 3 9 27. पुढं लिहून टाकायचं 0. आता आहेत 4 दशक स्थानी. 4चा पाडा म्हणा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 1 16, 20, 4 6 24, 4 7 28, 4 आणि पुढं काय लिहून टाकायचं, आता आहे दशक स्थानी 5. 5चा पाडा लिहून टाका. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 पुढं लिहून टाकायचे. आता 7चा पाडा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 5 35, 7 2 42, 7 8 56, 7 9 63, 7 10 आणि पुढं आता लिहायचा 9चा पाडा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 54, 9 7 63, 9 8 72. पुढं बापरे बघा, एकक स्थानी 0 असतानाचे आपण पाडे घेतले आणि ते पाडे आपण पटपट लिहिले का रे? मी पटपट लिहिले का? तुम्ही एवढा पटपट समजून घेता? सोपं होतं. वा वा, घरून करून आणायचं. उद्या येताना घरून करून आणायचं. छान, आवडलं? छान.